अहमदपुरात वाळू माफियांवर खाकीचा महास्ट्राईक. 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. पोलीस दलाची ऐतिहासिक कामगिरी. तर 24 तास उलटूनही महसूल विभाग सुस्त. प्रशासकीय मेहरबानीवर प्रश्नचिन्ह. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर परिसरात अवैध वाळू उपसा आणि साठवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एका बाजूला पोलीस दलाने जीवाची बाजी लावून 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त केला असताना दुसरीकडे मुख्य जबाबदारी असलेल्या महसूल विभागाने 20 तास उलटूनही साधी हालचाल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही संपूर्ण कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अहमदपूर नांदेड रोडवरील रुई शिवारात हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. मध्यरात्रीचा थरार आणि जप्त मुद्देमाल. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री 21:45 सुमारास पोलीस पथकाने रुई शिवारात छापा टाकला. तिथे 6 टाटा हायवा ट्रक, 1 JCB मशीन आणि 220 ब्रास वाळू असा एकूण 2,21,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही वाळू नांदेडवरून आणून अहमदपूर व लातूर परिसरात अवैध विक्रीसाठी साठवण्यात आली होती. महसूल विभागाची मेहरबानी. पोलिसांनी ही मोठी कारवाई करून 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. गुन्हा दाखल होऊनही अद्याप महसूल प्रशासनाच्या वतीने या वाळू साठ्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे किंवा नाही, तसेच पत्रकारांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध साठवणूक होत असताना महसूल विभागाला त्याचा पत्ता कसा लागला नाही आणि कारवाईनंतरही टाळाटाळ का केली जात आहे, यामुळे महसूल विभागाचा वाळू माफियांवर वरदहस्त तर नाही ना, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या मोहिमेत IG पथकासह अहमदपूर पोलीस ठाण्याच्या टीमने मोलाची भूमिका बजावली. यात प्रामुख्याने खालील अधिकाऱ्यांचा व अंमलदारांचा सहभाग होता. विनोद मेत्रेवार, पोलीस निरीक्षक अहमदपूर. पंकज इंगळे, पोलीस उपनिरीक्षक IG पथक. रवी बुरकुले, पोलीस उपनिरीक्षक अहमदपूर तपास अधिकारी. मारुती शिंदे, अहमदपूर बीट अंमलदार. सुकेश केंद्रे, पोलीस कर्मचारी अहमदपूर. देवकत्ते, चालक अहमदपूर. IG पथकातील प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी. या प्रकरणी 7 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 303, 2, 3, 5 आणि पर्यावरण अधिनियम 15 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 91/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पोलीस दलाच्या या कामगिरीमुळे जनतेत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र महसूल विभागाच्या सुस्त आणि संशयास्पद भूमिकेमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याची चर्चा अहमदपूर तालुक्यात जोरात सुरू आहे.